नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नागपंचमी स्पेशल भागात आपण गव्हाची खीर केली. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण खानदेश स्पेशल बनवायला अगदी सोपे आणि खिरीसोबत खायला अगदी चविष्ट असे कानोले बनवूया. कानोले बनवण्यासाठी इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गरजेनुसार कमी जास्त कणिक घेऊ शकतात. आपल्याला जेवढे कानोले पाहिजे तितकी कणिक घेऊ शकतात. त्यामध्ये फक्त मीठ घालायचं आणि 1 चमचाभर तेल घालायचं. सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकून आपण कणिक पोळ्यांची जशी भिजवतो त्यापेक्षा थोडी घट्ट भिजवायची. थोडंसं वरून तेल लावून आपण आता ही कणिक अशी घट्ट भिजवून घेतलेली आहे. आता 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवू. 15 मिनिटानंतर आपली कणिक छान भिजलेली आहे बघा. याचे मी साधारण लिंबा एवढे गोळे करून घेते असे छोटे छोटे. एकदम पातळ पोळी लाटायची आपल्याला, त्याच्यामुळे अगदी छोटे छोटे गोळे घेतले तरी चालतील. या ठिकाणी मी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेते, कारण आपल्याला पीठ लावायचं नाही आहे याला, त्यामुळे पोळपाटाला तेल लावून घ्यायचं. एकदम बारीक अशी पोळी लाटून घेऊ आपण. आपली पोळी एकदम बारीक लाटून तयार आहे. आता अशी अर्धी फोल्ड करायची आणि ही अशी अर्धी फोल्ड करायची. एका ताटात काढून ठेवते मी. असे आपण 5-6 लाटून घ्यायचे. एकीकडे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपण असे सगळे कानोले करून घेऊ. एक स्टीलचं पातेल्यामध्ये मी अर्ध पातेलं पाणी ठेवलेलं आहे जवळजवळ, आणि चांगलं उकळत आलेलं आहे. आणि त्यावर ही एक चाळणी ठेवून चाळणीला थोडं तेल लावून घेतलेलं आहे खाली. त्यामध्ये आता आपण कानोले ठेवून घेऊ. एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून कानोले वाफवून घेऊ. 10-12 मिनिटानंतर मी उघडून पाहते. छान झालं बघा. ज्यावेळी या कानोल्यांवर असे पांढरे डॉट्स येतात तेव्हा झालं समजायचे. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता एक एक असा आपण काढून घेऊ. थंड होण्यासाठी थोडा वेळ जाळीत काढू. हे आता थोडा वेळ थंड होऊ देऊ आणि नंतर आपण याची घडी उघडून असे मोकळे करून ठेवू. कानोले थंड झाले की मग त्याची अशी घडी उघडून मोकळे करून घ्यायचे, म्हणजे त्यातली पूर्ण वाफ चालली जाते. नागपंचमीचा खीर आणि कानोल्याचं नैवेद्य आता आपला तयार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.